हॅलो गाईज, 2 मिनटं कॅमेरा नीट करून घेतो. हां, तर आता आम्ही चाललो आहे. अचानक ठरलं आहे. आता सकाळी आलो दवाखान्यातून आणि आता चाललं आहे भैरी यायला. आणि आमच्या डोंगरातली देवी आहे तिथे. लास्ट टाईम मंदिर केलेलं पण ते तुटलं. आता परत एकदा मंदिर बनवत चाललं आहे, कारण 2-3 दिवसांनी नवरात्री आहे. तर एक ट्रेकिंग टाईप आहे आणि आता तिथे मंदिर बनवणार आहे. तर बघू शकता सगळे आहेत. सत्यजित आहे, प्रशांत भाऊ आहे. लास्ट टाइम पण प्रशांत भाऊ होता जेव्हा मंदिर नेताना. इकडे पप्पा, सगळी पोरं आहेत. छोटीशी पोरं घेतलीत. तिकडे काका आहेत, रुद्राक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. असंच आता ट्रेक अचानक ठरलाय. मला लक्षात पण नव्हतं का व्हिडिओ करायची. काका बोलले की व्हिडिओ करू, व्हिडिओ घ्यायची, शूटिंग घे, म्हणजे कशी लक्षात राहील. लास्ट टाइम पण घेतलेली पण तेव्हा यूट्यूब चॅनल नव्हता. तर बघूया आता. बघू शकता तुम्ही सीन इथले एक एक आमच्या इथे गावामध्ये. तर बघू शकता आता चाललोय, हळूहळू चढतोय. थोडा अजूनमधून मी पण घ्यायला जाईन. तो आहे शेड आहे. नंतर मध्ये बघू शकता कशी इन्स्टॉलमेंट होते ते बघू आपण. आणि इथे क्लायमेट बघू शकता, एकदम भारी झालं आहे. बघा, कारवी फेस्टिवल पेक्षाही भारी फुले इथे आहेत जी लोणावळ्यातली होती. बघू शकता फुल. ट्रेकिंगला सुरुवात झाली, चढणीला सुरुवात झाली. आता मोकळं मैदान होतं. हे अजून इथेच आहेत दोघं पण. माझी आवाज झाले बे का थोडासा. मी पण घेतला तो आहे थोडासा वरपर्यंत. शूटिंग घेता आली ना. बेंड झालं, थोडंसंच राहिलं आता. फुल वाट. थोडा ब्रेक घेतलाय, बघू. पोचलोय मेन मधल्या स्टॉपला. आणि इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता. खूप दम पण लागलाय, हात पण गळलेत. आकाश पण मी आता घेतोय ब्रेक. जरा बसतोय मी. हालत खूप बेकार आहे. परत एकदा घेतलाय स्टॉप. नाही, आपण बऱ्याच दिवसातून आलो ना. मेन माणूस हे आलो ना. स्वतःच आणलंय ना. आणलंय रेडी. घेऊन द्या परत. अरे पडू नको.
काय गवत पण आहे ना रे. आता हळूहळू चाललोय वरती. वरती जाता आता लक्षात आलं ट्रेकिंग करतोय काही. आणि चप्पल बघू शकता कुठली. अशा परिस्थितीत ट्रेकिंग चालली. ना शूज ना सँडल असते तरी ठीक होतं, पण चपलीवर आणि कोणाचाच नाही शूज ब्यूज कोण नाही. तेव्हा चप्पलच डायरेक्टली. तर खूप दिवसात ना आलोय तर खूप दम लागतंय. दरवर्षी लहानपणापासून येतो आम्ही, पण खूप दिवसात ना आलोय. म्हणजे जवळजवळ जेव्हा आमची जत्रा असते तेव्हा आलेलो लास्ट टाइम. त्याच्यावर आत्ता येत आहे. तर एप्रिलमध्ये आलतो, एप्रिल का मेमध्ये आलतो, त्यावर आत्ता आलो आहे. तर दम लागतोय भरपूर, पण ठीक आहे, काही विषय नाही. आता आलो आहे, निम्म्याहून जास्त आलो आहे, थोडंसंच राहिले. आणि आता तो सत्यजितदा एकटा नेतोय. हा पोरगा एकटा नेते आता तो पत्रा एवढा जड. बाई मानाला पाहिजे. दमले का? हा किती दिवसात ना आलेत? 2 महिन्यात ना. कसं कधी आलते लास्ट टाइम? जत्रेला आलते. मेला पण नाही आलो. हा मी नवरात्र उत्सव मध्ये आलो होतो मागच्या वर्षी. त्याच्यावर आता येतोय. हे मी जत्रेला आलतो ना त्यावर आले. जत्रेला आलेलो त्यावेळेस आलतो, त्यावर आता नाहीच. तर आजचं आलोय ना, परत देव बसवीन त्या दिवशी. 9 दिवस. हां हे 9 दिवस नवरात्रीत कंटिन्यू येतात हे आणि काकी. आता मी पण यायचो त्यांच्यासोबत, आता कामाला लागलो त्यामुळे काही यायला तयार जमणार नाही. तसा येऊ शकतो तुम्ही, सकाळी लवकर निघाल ना. माझी नाईट चालू आहे नवरात्रीत, पण जरी सकाळी आलो तरी येऊ शकतो. चाक बल जोश आलाय, जोश आलाय, जोश आलाय. आता बघू. आता एवढ्या वरती आलोय का इथून जे कोशिवलीचं युनिव्हर्सल कॉलेज आहे, UBSC कॉलेज, ते एकदम सात सबूत दिसते. दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता युनिव्हर्सल कॉलेज कोशिवलीचं. अजून वर जाऊ थोडं कामा. हे बघा युनिव्हर्सल कॉलेज आहे कोशिवलीचं. हे दिसतंय संपूर्णपणे दिसतंय ते इथून. म्हणजे आपण एवढ्या वरती आलोय, बघू शकता शांतता. पोचलो आहे पण आता स्पॉटवर. बघू शकता वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाय ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी कोली नाही कधी दिसल बघून छान ग. हिरव्या सारी कोली नाही कधी दिसल बघून छान ग. माऊली गो आई माऊली, माझे आईची माया मावली, माझे आईची माया मावली. तुझे जसगाची माझा गो आम्हा जसगा
करतात खड्डा बिड्डा खदते तिथे. मी चाललोय आता वालू आणायला. थोडंसं जंगलातच बघतो कुठल्या तरी हॉलावर. तावया काका, मी आणि सत्यादय तर वरती जातो आता. तर थोडं बसलो वगैरे, दम वगैरे एकदम क्लिअर झाला. आणि इथं बघू आता वाळूचा का चाललंय वालू घेऊन. वाळू टाकायची, परत जायचं. थोडं शांत रोज भेटली वाळू, एवढं मस्त झालं का. काका वालू आहे वाळू. हा मग तिकडे कुठे काय बघतो माझ्या वाळू ही खडी सकट वाळू भेटत. कडे सकट वाळू भेटले. मध्येच टाक इथं खाली करू इथं घाणी वाळू पुढे बोलला हा काय बोललो मी. आता परत वाळू घ्या. चलो चालले आपण वरती हळूहळू. तर काकाने हाक मारले एकदा. काका राईटला का? आलो आलो. काका वगैरे इकडे आहेत सगळे. मस्तपैकी हॉल भेटलाय वाटतं. पाण्याची पण सोय झाली आणि वालूची पण सोय झाली. बघू शकता. काका वालू घेते, पाणी घेते. सॉरी, वालू वालू माफिया. पाण्याची पण सोय झाली. बाटली कुठे भेटली दुसरी? तर इथे जास्त लोक येत नाही, पण इथे पण जास्त प्रदूषण झालेलं दिसतंय वाटतं. कारण पाण्याच्या बाटल्या वगैरे दिसते तिथे. असं करू नका. प्रत्येक जो व्हिडिओ बघतोय आपला गावाला सुद्धा तर येतोय आपण स्वच्छ आपल्या एरियाची स्वच्छता आपणच ठेवावी. तर कचरा वगैरे नाही करावा. जो काही कचरा असेल तो आपल्या बॅगेत नेऊन घरी तिकडे टाकावा डस्टबिनमध्ये. सो जाऊ दे, किती काय झालं तरी ते काय सुधारायचं नाही आपण कोण. वाळू काढूयात. झालेला आहे का बघू शकता. अशा प्रकारे केलं. अशी आरती कोण आणली पाहिजे आणि खर करून ठेवायचं, नीट राहील. कसं झालंय सांगा कमेंट मध्ये. तर आता निघायचं, घेतले निघायला जाण्यासाठी. सर्दी पण झाले, सॉरी. तर आता बघू. काम कम्प्लीट. थांबा साईड बाबा. तर असं केलंय. तर अजून थोडंसं त्यात बाकी आहे, अजून थोडं काम करायचं आहे. तर चला आता चाललोय. संध्याकाळ झाली आणि एक विषय झालाय. आपला इंस्टाग्राम ID आहे, त्यावर आपण व्हिडिओ टाकायचो इंस्टाग्रामचा. तो झालेला आहे हॅक. तर मेसेज वगैरे येतील तुम्हाला त्या अकाउंटवरून का या अकाउंटला फॉलो करा, थोडे पैसे पाठवा वगैरे. तर कृपया करून तुम्ही पाठवू नका ते.
ते सांगतो, मला पण आत्ताच समजलं आहे, थोड्या वेळापूर्वी समजलं. आता आलं आहे त्याचं टेन्शन. बघू आता, आईचं एवढं केलं आहे, भैराईच बघून घेईल काय ते परत. कारण झिरोपासून स्टार्ट केलेलं काही वाईट याचं वाटतंय. तर झिरोपासून स्टार्ट केलेलं काही सक्सेस नाही काय नाही. आमचं व्ह्यू वगैरे जात होते चांगले. काय गरज काय पण हॅकबिक करायची, जे करतात ना यार. खरं मूड माझा अख्खा घाण आहे झाला आहे समजल्यापासून. म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, तेजसचं आणि माझं झालं बोलणं. आता बघू, गेलो तर जाईन तेजसकडं. पण गरज काय पण हॅक करायची मला तेच समजत नाही. का बाबा आमचे पक्के फॉलोअर्स होते, आता आमचे 500-600 फॉलोअर्स होते. रातकिरीचा आवाज ऐकू शकता. तर जास्त का फॉलोअर्स नव्हते का बाबा, पक्के 100K वगैरे फॉलोअर्स होते ना, त्यातून आम्हाला इन्कम होता म्हणून तो हॅक केलाय असं पण नाही. आता बघू, आता काय बोलून फायदा नाही. तर ठीक आहे, ज्यांनी कोणी केलंय ना तर थँक्यू भावा केल्याबद्दल. आता त्याच्या पुढे तर मी काय बोलू नाही शकत का हॅक केला का, कारण त्यातून इन्कम नव्हतंच आम्हाला. जास्तीत जास्त 500-600 फॉलोअर्स होते. पण ठीक आहे. तर तुम्हाला पण मेसेज वगैरे आले कोणाला गाईज तर ते काय हे करू नका, डायरेक्ट ब्लॉक करा अकाउंटला माझ्या. तुम्हाला मी दाखवतो फोटो वगैरे. तो नाव पण चेंज केलं आहे, तर दाखवेन तुम्हाला. तर आता उतरतोय. उतरताना काय जास्त त्रास नव्हता, फक्त एकच त्रास आहे का आपले पायाची ग्रीप आहे ना, ती फक्त नीट ठेवावं लागते. आणि थोडासा गवत झाला आहे बघा, जास्त नाही. काका आता ते साफ करून घेतील उद्या परवामध्ये, कारण 9 दिवस यावं लागतं. फक्त जाताना ना उतरताना पायाची ग्रीप आहे हे बघा. आत्ता सरकलेलो मी, बोलते तुमच्याशी. कपरी ग्रीप आहे आणि पडलो असतो आता थोड्याच याच्यात. आणि शूज पाहित, खरं शूज पाहित मी घातले फ्लिपफ्लॉप. आता काय बोललो मागणं ऐकलं बापाने तर परत बोलतील काय तुमच्या चपला काय तुम्ही ते वापरता, त्यांना नाही आवडत ते चप्पल. पण चालायला वगैरे जरा कम्फर्टेबल असते नॉर्मली डेली लाईफला, म्हणून ती वापरतो. गवत बघा, खूप असं गवत आहे पण ठीक आहे. हा व्ह्यू बघा असला झालाय कडक. मी फ्लॅश बंद करतो पहिले. आत्ता बेकार सीन झालाय. ही फुलं बघू शकता. आता झालाय कालोख तर समजून नाही येते. ठीक आहे, आता उतरलो आहे खाली, हळूहळू खाली उतरलोय आता. आणि आलोय अजून पप्पा अजून आहेत वरतीच आहेत. तर तेच आता वाढलेस एंडिंग तर करायचीच आहे आता. पण कालोख पण बघू शकता, आता कालोख पडलाय खूप. तर सगळं झालेलं आहे काम, थोडं काम बाकी आहे. आणि तो एक खांब आहे, तुम्ही बघितला असेल व्हिडिओत, तो खांब आहे पायसा राखला. तर तो खांब जो आहे तो तिरपा लागला आहे. तर त्यामुळं असं ठरलं की ज्या दिवशी देव बसवायला म्हणजे देवी बसवायला गुरुवारी 3 तारखेला त्या दिवशी सगळं सामान वगैरे घेऊन येऊ, ते करू. नंतर मग देवीचं वगैरे बसू. जमल्यास ती पण व्हिडिओ येईल भैरी यायची देवी बसून यायची. तर बाकी काय नाही, क्लायमेट बघू शकता खूप भारी असं क्लायमेट झालं आहे. तर ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील बरेच ठिकाणी, जिथे आम्ही जाऊ, जिथे आम्हाला प्रयत्न करू, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर बघा पप्पा वगैरे आता आलेत खाली. तर ठीक आहे, चला मला आशिषदाचा फोन आहे, ते आमचा इंजिनियर आहे कंपनीतला. ते उद्याचं काय करायचं बहुतेक PM वगैरे काय आहे ते बघतो. ठीक आहे, चलो बाय बाय.